नमस्कार मंडळी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एमएच सेट महाराष्ट्र स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट 2026चा फॉर्म ऑनलाईन पद्धतीने तुम्ही कशा पद्धतीने भरू शकतात हे आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्याचबरोबर महाराष्ट्र व गोवा राज्यातील महाविद्यालय व विद्यापीठ यांच्यामध्ये असिस्टंट प्रोफेसर या पदासाठी पात्रता मिळवण्यासाठी एमएच सेट परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक असणार आहे। त्यासाठी तुम्ही कशा पद्धतीने अर्ज करायचे आहेत, कोणते कोणते डॉक्युमेंट लागतात, त्याचबरोबर पात्रता काय असते, परीक्षा शुल्क किती असते, त्याचबरोबर तुम्ही कोणत्या चुका करायच्या नाहीत ह्याबाबत संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती पाहण्यात असं चॅनलला सबस्क्राईब करून बेल नक्की दाबा। आज चढा सुरू करूया। तरी मित्रांनो, तुम्ही पाहू शकता setexam.unipuni.ac.in हे वेबसाईट जर तुम्हाला आल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करायचं आहे। त्यासाठी जर बघितलं तर तुम्हाला क्लिक हिअर टू अप्लाय 41 सेट एक्झाम ह्याचं हे जे टॅब आहे ह्या लिंकवरती क्लिक करा। त्यानंतर मित्रांनो तुम्हाला पहिल्यांदा रजिस्टर फॉर युजर ह्या बटनवर क्लिक करायचं आहे। यामध्ये तुम्ही पाहू शकता 26 जुलैला तुमची एक्झाम असणार आहे। त्यासाठी मित्रांनो तुम्हाला आता ओके बटन हे ऑप्शनवर क्लिक करा। खाल्यानंतर तर तुम्हाला कंटिन्यू टू युजर रजिस्ट्रेशन हे बटनवर क्लिक करा। पहिल्यांदा या ठिकाणी तुमचा जो मेल आयडी आहे तो मेल आयडी टाका, त्याचं युजरनेम वगैरे काय असेल ते सिलेक्ट करा। त्याचबरोबर पासवर्ड जो काय आहे तो पासवर्ड क्रिएट केला तो टाका, रिपासवर्ड सुद्धा तोच टाकायचा आहे। त्याचबरोबर सिक्युरिटी क्वेश्चन वगैरे काय असेल तो सिक्युरिटी क्वेश्चन टाकून त्याचा आन्सर लिहून सबमिट करायचं आहे। ओके, आपण अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकतात संपूर्ण माहिती भरलेली आहे। त्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकतात सबमिट बटन ह्यावर तुम्हाला क्लिक करून क्रिएट सक्सेसफुली झालेले आहेत। आता त्यानंतर मित्रांनो तुम्हाला डायरेक्ट बॅक घेऊ शकता किंवा लॉग इन करून तुम्ही फॉर्म भरायचा आहे। ओके, आपण आयडी पासवर्ड टाकलेला आहे मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात। त्यानंतर मित्रांनो तुम्हाला फक्त लॉग इन बटन हे ऑप्शन क्लिक करायचं आहे। आता त्यानंतर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी तुमचं युजरनेम वगैरे सगळं आलेलं आहे। त्यानंतर पहिली स्टेप आहेत फॉर्म फिलिंग ॲप्लिकेशन, त्यानंतर अपलोड स्कॅन फोटो आणि पेमेंट असे 3 स्टेपमध्ये तुम्हाला फॉर्म भरायचं। त्यामध्ये फिल मेन ॲप्लिकेशन ह्या बटनवर क्लिक करा। त्यानंतर मित्रांनो तुम्हाला काही इन्फॉर्मेशन भरायची आहे। यामध्ये जर बघितलं तर तुम्हाला पहिल्यांदा या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात एक्झामिनेशन डिटेल्समध्ये एक्झाम सेंटर कोणतं हवं आहे ते तुम्हाला टाकायचं आहे। तुमच्या चॉईसप्रमाणे जे एक्झाम सेंटर हवं आहे ते एक्झाम सेंटर तुम्ही टाकू शकतात। त्याचबरोबर सब्जेक्ट ऑफ सेट कोणत्या एक्झाममधून देणार असाल ते ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करू शकतात। पोस्ट ग्रॅज्युएशन कोणत्या ह्याच्यात झालं ते सिलेक्ट करू शकतात। त्यानंतर पर्सनल डिटेलमध्ये कॅन्डिडेट नेम सरनेम तुमचं टाका, फर्स्ट नेम तुमचं टाकायचं आहे आणि मिडल नेम सुद्धा तुमचं टाकायचं आहे। त्याचबरोबर तुमची माहिती झाल्यानंतर तुमचं फादर नेमचं सरनेम काय ते टाका, फादर नेमचं फर्स्ट नेम काय, मिडल नेम काय ते टाका। त्यानंतर मदर नेममध्ये जर बघितलं तर सरनेम टाका, फर्स्ट नेम मदर नेमचं काय तर ते टाका, मिडल नेम टाका। कम्युनिकेशन डिटेलमध्ये ॲड्रेस सगळं सिटी पिनकोड सहित संपूर्ण माहिती तुम्हाला भरायचं आहे। त्यानंतर मित्र तुम्हाला खाल्यानंतर बर्थ डेट जी की बर्थ डेट काय असेल ते तुम्हाला टाकायचं आहे। एक आयडेंटिफिकेशनसाठी आयडी प्रूफ द्या, त्याचा नंबर वगैरे टाका, मोबाईल नंबर द्या, तुमचं जेंडर मेल फिमेल काय असेल ते टाका, डोमेसाईल कोणत्या स्टेटचं आहे ते टाका, महाराष्ट्र किंवा गोवा, कॅटेगरीमध्ये SC ST OBC VGNT वगैरे काय असेल ओपन असेल तर ओपन टाका, तशी तुम्हाला माहिती भरायची आहे। त्याचबरोबर ऑर्फन अनाथ असाल तर हे सिलेक्ट करा, अनाथाचा प्रकार कोणता आहे तो टाकून त्याचा नंबर वगैरे टाकायचा, नसेल तर तुम्ही नो करू शकता। त्याचबरोबर हँडिकॅप असेल तर हे सिलेक्ट करा, UDID नंबर वगैरे तुमचा हँडिकॅपचा नंबर तुम्हाला टाकायचा आहे, नसेल तर तुम्ही नो करू शकता। त्याचबरोबर तुम्ही सध्या टीचर डिसेबिलिटी टीचर नॉट एलिजिबल तुम्हाला करायचं आहे। त्यानंतर बघितलं तर तुम्हाला प्रेझेंट स्टेटसमध्ये जर टीचर नॉट टीचर तुम्हाला टाकायचं आहे। त्यानंतर तुमच्या PGच्या डिटेलमध्ये PG कोणत्या ह्याच्यानं कंप्लीट केलं ते सिलेक्ट करा, MA MSc वगैरे काय असेल ते सिलेक्ट करा। त्यानंतर मित्र तुम्हाला कोणत्या युनिव्हर्सिटीमधून तुम्ही PG केलं ते टाका, इन्स्टिट्यूट कॉलेज वगैरे काय असेल ते टाका, त्याचं नाव टाका, कंप्लीट किंवा एपर असेल ते सिलेक्ट करा। कंप्लीट असेल तर तुम्हाला पासिंग वर्ष टाकायचं आहे, CGP असेल किंवा मार्कचा फॉर्मॅट वगैरे काय असेल ते तुम्हाला टाकून ग्रेड टाकायचे आहेत। मार्क असेल तर तुम्हाला टक्केवारी टाकून ॲटोमॅटिक पर्सेंटेज येणार आहे, त्यानंतर ग्रेड टाकायचे आहे। खाल्यानंतर तुम्हाला यापुढे सेट क्वालिफाय झालं आहे का तर हे सिलेक्ट करा, नसेल तर तुम्ही नो करू शकता। अशा पद्धतीने तुम्हाला सगळी माहिती भरून सबमिट करायची आहे। ओके, आपण अशा पद्धतीने संपूर्ण माहिती भरलेली आहे, तुम्ही पाहू शकतात। यानंतर मित्र तुम्हाला ॲरो खाली घ्यायचा आहे आणि संपूर्ण माहिती या ठिकाणी आत्ताच सगळी चेक करा, म्हणजेच तुम्हाला काही करेक्शन वगैरे काय करायचं असेल तुम्ही आत्ता करू शकता। त्यानंतर मित्र तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी पुन्हा या ठिकाणी खाली जो सबमिट बटन आहे हे ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। ओके, आपण सबमिट माहिती भरलेली, त्यानंतर सबमिट करताना तुम्ही एक्झाम सेंटर कोणतं दिलं, सब्जेक्ट कोड कोणता आहे किंवा तुमचं कास्ट वगैरे सगळं आलेलं आहे। त्यानंतर सबमिट बटन हे ऑप्शन क्लिक करा, तुमचा रजिस्टर्ड नंबर
ॲप्लिकेशन नंबर आणि मेल आय डी वगैरे आले. त्यानंतर फोटो अपलोड करा. फोटोमध्ये जर बघितलं तर तुम्हाला 50 KB फोटो अपलोड करायचे आहेत आणि सही तुम्हाला 30 KB सही अपलोड करायची आहे. अशा पद्धतीने फोटो सही दोन्ही अपलोड करायचे आहे. ओके, आपण अशा पद्धतीने सही आणि फोटो हे दोन्ही अपलोड केलेले आहे, तुम्ही बघू शकता. त्यानंतर प्रोसीड फॉर पेमेंट ह्या बटनवर क्लिक करा आणि डायरेक्ट जे पेमेंटला पेज जाणार आहेत त्यामध्ये पेमेंटसाठी प्रोसीड टू पेमेंट ह्या बटन पुन्हा क्लिक करा आणि जे आता पेजची जी मेथड असते पेमेंटची त्या पेमेंटची मेथडच जाणार आहेत. तुमचं नाव वगैरे सगळं आलेलं तुम्ही पाहू शकता. आता पेमेंट गेटवेमध्ये बँक ऑफ महाराष्ट्र किंवा ॲक्सिस बँकेद्वारे तुम्ही पेमेंट करू शकता. तुमच्या चॉईसप्रमाणे प्रोसीड फॉर पेमेंट बटन ह्या क्लिक करा आणि त्यानंतर मित्रांनो तुम्हाला पेमेंट तुम्ही पाहू शकता. UPI असेल, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड ह्याद्वारे तुम्ही पेमेंट करू शकता. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी 650 रुपये OBC साठी फी असणार आहे. ह्या QR द्वारे स्कॅन केल्यानंतर तुमचं पेमेंट ॲटोमॅटिक सक्सेसफुली होणार आहे. ओके, संपूर्ण पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला डाउनलोड ॲप्लिकेशन फॉर्म बटन ह्यावर तुम्हाला क्लिक करून तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म इझीमध्ये डाउनलोड करू शकता. ओके, तर तुम्ही अशा पद्धतीने सेट एक्झामचा 2026चा फॉर्म भरू शकतात. व्हिडिओ कसा लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.